मनसू अवधारी तुझी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंजनिर्दुषालहार धवला या शूरवस्त्रामृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवो वंदिता. सा मांपती सरस्वती भगवती दिशेषु. आजचा दिवाळीचा काय बलिप्रतिपदा त्याला पाडवा म्हणतात ना. या दिवाळीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीवरील व्याख्यान करण्यासाठी मी या ज्ञानेश्वरीमधील अध्याय 4 आणि ओवी क्रमांक आहे 54. ज्ञानोबाला काय सांगतात बघा. पहिल्यांदा मी श्लोक वाचून दाखवतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत वेळोवेळेला अवतार घेतो. ज्यावेळेला अधर्म माजतो, माणसाची वृत्ती राक्षसी होते, त्यावेळेला भगवंताला स्वतः अवतार घ्यावा लागतो. आणि त्या द्वापार युगामध्ये ज्यावेळेला कौरव सगळ्यांनी काय केलं, कौरवांनी तर सगळा अधर्म माजवला होता त्यावेळेला. आणि त्या अधर्माचं निरसन करण्यासाठी आणि साधूंचं रक्षण. साधू म्हणजे काय, चांगली माणसं, सत्पुरुष, जे चांगल्या विचारांची लोक आहेत त्या विचारांचं बरं का. कारण माणसाचे विचार आहेत ना, हे विचारच माणसाला नको त्या मार्गाला घेऊन जातात, वाईट मार्गाला. आणि एकदा का विचार चांगले झाले, काय लिहिले आहे की सारासार विचार हरिपाठ. म्हणजे सार काय ना आसार काय हे आपल्याला हरिपाठ सांगतो. प्रत्येक संतांनी सार सांगण्यासाठी जन्म घेतला आणि आसार बाजूला कसं करता येईल आपल्याला. आसार आपल्याला बाजूला कसं, आसार आणि सार दोन्ही आहेत जगामध्ये. बघा जेवढी माणसं आहेत त्यांच्याकडं चांगले विचार पण आहेत आणि वाईट विचार पण. दोन्ही विचार आहेत माणसाकडे. एकच विचार आहे का, नाण्याला 2 बाजू आहेत. तसं प्रत्येक माणसाकडं एक चांगले विचार आहे, एक वाईट विचार आहे. चांगले विचार माणसाला उच्च पदाला घेऊन जातात आणि वाईट विचार माणसाला अधोगतीला घेऊन जातात, म्हणजे दुष्कृत्य करायला लावतात. आणि दुष्कृत्य माणसाकडनं काय घडतं तर जोपर्यंत जीवनामध्ये साधू येत नाही, जोपर्यंत साधू येत नाही आणि आपल्याला खरा मार्ग काय सांगत नाही, तोपर्यंत माणसाकडं दुष्कृत्यच होतं, म्हणजे वाईट विचार येतात. आणि या वाईट विचारांची छाननी करण्यासाठी, चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नर्क काय, हे सांगण्यासाठी सद्गुरू येतात आपल्याला. नाही तर माणूस असाच जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत त्याला चांगला मार्ग सापडत नाही. म्हणून ऐका जनार्दनी गुरुच देव लिहिले. गुरुला देव का समजतात, गुरु चांगले वाईट विचार आपल्याला सांगतो आणि ते काम गुरूंचं आहे. आता इथे काय सांगतात बघा, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी ताई योगिया दिवाळी निरंतर. आता आपला दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये ज्या वेळेला साधू येतात, साधू येते घरा तोची दिवाळी, असं का बरं म्हणतात, साधू येतो घरा तोची दिवाळी दसरा. साधू नाही आले तर दिवाळी दसरा होणार नाही का? होईल ना, नाही होणार का? होईल ना, होईल का नाही होणार? खरा दिवाळी दसरा नसेल तर खरा दिवाळी दसरा होणार नाही. मग सगळी लोक संत येतात, ज्ञान येतं तेव्हाच. हा, संत येते घरा दिवाळी तोची दिवाळी दसरा. असं का लिहिलं बरं? काहीतरी कारण असेल याला. सगळी लोक दिवाळी मनवतात, फटाक्या वाजवतात, काय चकल्या काय बनवतात, लाडू काय, करंज्या काय, सगळं बनवतात. हां, बाई आणतात. पण त्यांनी सांगितले साधू येते घरा तोची दिवाळी दसरा. असं का सांगितलं आहे संतांनी? साधू ज्या वेळेला घरामध्ये येईल
तोच दिवाळी आणि दसरा आहे सांगितलं. दिवाळी तेव्हाच निर्माण होतो माणसाचा आनंद. हा दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळी म्हणजे काय? आनंद उत्सव. दिवाळीला दुसरं नाव काय? आनंद उत्सव. सच्चिदानंद स्वरूप माणसाची अवस्था ती दिवाळी आहे. मग योगिया दिवाळी निरंतर म्हणजे काय? जराही खंड पडत नाही योगी लोकांना. योगी लोकांची दिवाळी रोज आहे. निरंतर म्हणजे दिवाळी म्हणजे आनंद. वर्षातले सर्व दिवस ते आनंदी असतात. सगळं म्हणजे जोपर्यंत साधू येत नाही, साधू न येते घरा, माणसात तिकडे दुःखच सगळीकडे. म्हणजे ज्या दिवशी साधू येतात जीवनामध्ये त्यावेळेला दिवाळीला खरी सुरुवात होते. दिवाळीला सुरुवात कधी होते? साधू जीवनामध्ये आलं तर दिवाळीला सुरुवात होते. मग तो प्रकाश कसला आहे? तो प्रकाश आत्मप्रकाश आहे. तो ज्ञानाचा प्रकाश आहे. तो आनंदाचा प्रकाश आहे. तो चैतन्याचा जिव्हाळा आहे. चैतन्याचा जिव्हाळा आहे तो आपल्या जीवनामध्ये. चैतन्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिव्हाळा निर्माण कोण करतो? तर ते चैतन्य रूपाने असलेलं आपल्याकडं नाम आहे, ते आपल्याकडे जिव्हाळा निर्माण करतो. म्हणून माणसात पहिल्या अभ्यासामध्ये अवस्था होतं बघा. उड्या मारतो, हसतो काय, गातो काय, अंगी रोमांच रवरवितं, स्वेदबिंदू डळमळीतं, चित्त चैतन्य द्रवततेने सद्गदित पण वाचा, हर्ष ओसांडता पोटी, हार्द मिळत दृष्टी, जीव शिवा पडे मिठी, ध्यान त्रिपुटी मावळलेली. हे काय? ही अवस्था आहे. ही साधू आपल्या डोक्यावर हात ठेवल्या अशी अवस्था आपल्याला करून देतात. आणि मग तिथून ज्ञानाची प्राप्ती होतं. ज्ञान कुठून प्राप्त होतं? अष्टसात्विक भावातून. जोपर्यंत अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडणार नाही. आतमध्ये असलेले आपले विषय जे आहेत ते विषय वाचणं आपल्याला सोडतच नाही. पण ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रवेश होतो त्यावेळेला आपले अष्टसात्विक भाव होतात. आणि खरा तिथून बरं का. आणि म्हणून लिहिले काय की 18 पद्म वानर करीती भुभुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार. म्हणजे काय? रामाची आरती की नाही त्याच्यामध्ये लिहिले की नाही, 18 पद्म वानर करीती भुभुकार, रामाची आरती सांगतो. म्हणजे काय? आपल्या अंगावर 18 पद्म केस आहेत, रोम आहेत, रोम. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये 3.5 कोटी आपल्या अंगावर केस आहेत. ते आपल्या अंगावरती असलेले केस म्हणजे ते रोम भजन करतो रामाचा. आणि त्यावेळेला अयोध्येशी आले दशरथ कुमार. त्यावेळेला या अयोध्यरूपी नगरीमध्ये दशरथ कुमार म्हणजे रामाचा प्रवेश होतो. आणि मग सर्व रोम भजन करतात. आपला प्रत्येक रोम भजन करतो. आणि ती उपमा दिली तिथे. ते कोणाला कळेल? 18 पद्म वानर करीती भुभुकार, अयोध्येशी आले दशरथ कुमार. भगवंताचा प्रवेश तेव्हाच होतो जेव्हा अष्टसात्विक भाव होते तेव्हा. मग तुमचा रोम भजन करतो. 2 मिनिटात तुम्हाला समाधी लागते का? आतमध्ये विषय बसले आपले आहेत, आतमध्ये अहंकार बसलेला आहे, आतमध्ये आपले गुण बसलेले आहेत. ते ज्या वेळेला भगवंताचा आतमध्ये प्रवेश होईल अष्टसात्विक भावाच्या रूपाने त्यावेळेला सगळे बाजूला होतात. म्हणजे विषय बाजूला होतात, त्रिगुण बाजूला होतो, अहंकार बाजूला होतो. आणि ज्ञान आपल्याकडं ज्ञानाचा उगम आपोआपच तयार होतो. कुठल्या शाळेत जायची गरज लागत. म्हणून बाबा सांगायचे आहे श्रीपाद बाबा, अरे बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू नका, काय वाचू नका, कुठलाच ग्रंथ वाचू नका. तुम्ही काय करा, फक्त देव कसा आतमध्ये तुमच्या येईल ते बघा. देवाचं आगमन तुमच्या आतमध्ये अयोध्येशी आले दशरथ कुमार. तो दशरथ कुमार, तो राम तुमच्या आतमध्ये कसा प्रगट होईल त्याचा विचार करा. तो एकदा प्रगट झाला की मग ग्रंथ वाचा. समजलं काय? म्हणून 4 वेद जाणं, 6 शास्त्र कारण, 18 पुराण. पण म्हणतो मी नवनीता तैसे घ्या अनंता. लिहिलं की नाही? दुसराच आपल्याला ज्ञानोबरांचा हरिपाठ दुसराच सांगतो, मंथुनी नवनीथा तैसे घ्या अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मारत बाकीचं टाकून दे, कथा भाग वगैरे सगळं टाकून दे. पण मंथुनी नवनीता तुम्हाला दिलं तर मंथन करायला दिलंय. जोपर्यंत मंथन करत नाही आपण, काही त्या दिवशी बोलले नाही का मंथन करा. मला सांगा, थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. दुधामध्ये तूप आहे का नाही? कसं काय आहे? तो दिसत नाही आपल्याला. दिसतो का आपल्याला? मग काय करायला लागेल? हां, मग आणि पुढं
आणि उपायला कडवायला. घुसळण करायला लागेल, बरोबर आधी आहे. पहिले मग तेच तर घुसळण सांगतात करायला. ज्ञानोबाऱ्या. त्याचं आणि दही म्हणतो झालं की घुसळण करायला लागेल तेव्हा त्याचं ताक आणि लोणी वेगळं होईल ना. अहो ज्ञानोबाऱ्या तेच सांगतात आपल्या हरिपाठातून. कोणत्या लक्षात येतोय? तेच सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा भाकड कथा टाकून दे सांगतात. मंथन कर, मंथन कर. पहिला अभ्यास दिला तो मंथन करायला दिलं तुम्हाला. श्वासाचं मंथन करा. श्वास जातो येतो जातो येतो. मंथन केल्याशिवाय दुधाचा तूप होत नाही, दुधातून दही निर्माण होत नाही, दह्यातून लोणी निर्माण होत नाही, लोणी गरम केल्यास तूप निर्माण होत नाही. होतो का? नाही होणार. मग तसं आपल्याला जोपर्यंत आपल्या आतमध्येच तो आहे, एकदा का तुम्ही मंथन केलं आणि त्यातनं तूप बाहेर पडलं तर तुपानंतर तुपानंतर आपल्याला काय मिळतं का? काय बनवायचं राहिलं? संपलं ना आपल्याला. संपलं. ते सगळं संपलं. तसं आपल्याला आपलं तुपापर्यंत दूध होत नाही आणि ताक स्वतःची पण नाही. घुसळण केली आपण. स्वतःची घुसळण करून आपण आपल्याला सार मिळालं. फलकट संसार येथे सार भगवंत हो. मिळे. हा संसार फलकट आहे. फलकट संसार येथे सार भगवंत. आणि तो आपल्याला मिळाला पाहिजे. पण मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसं अनंताला प्राप्त करून घे मंथन करून. जसं आपण दुधाचं तूप बनवतो तसं आपल्या आतमध्येच तो परमात्मा आहे. दुधात तूप नाही का? आहे. आपल्यात परमात्मा नाही का? आहे ना. आपल्यामध्येच परमात्मा आहे. कशाला शोधता इकडे तिकडे म्हणत? शोधायची गरज आहे? परमात्मा कुठे आहे? आपल्याकडेच आहे. म्हणून तर मी अविवेकाची काजली फेडून विवेक कधी पोचली बघा. ताई योगी या दिवाळी निरंतर लिहिले. ती दिवाळी निरंतर दिवाळी आपल्याकडं काजली आलेली आहे. आपल्या बुद्धीवर, आपल्या अंतःकरणावर, आपल्या डोळ्यांवर काजळे आले. आपल्याकडं विषयांची काजळे आलेली आहे. विषयांची अविवेकाची. आणि त्यामुळं आपण आपला दिवा असा अंधुक झालेला आहे. झालंय. एकदा का दिव्यावरची काजळी काढली, दिवा प्रकाश मिळतो. हाच दिवा तो. ह्या आपल्याला हा दिवा दिलेला आहे. ही आत्मज्योत आपली आहे. त्या आत्मज्योतीवर काजळे आलेली आपल्याला. अविवेक माणसाला कळत नाही. विवेक अविवेक कळत नाही. म्हणून विवेक विन जो भाव तो भावच अभाव. समर्थ रामदास सांगतात विवेक विन जो भाव तो भावच अभाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन असे श्रुतिवचन सांगतात. समर्थ रामदास सांगतात दासबोधामध्ये. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव सांगतात. काय सांगतात? विवेकी विनोद भाव. तुमचा विवेक नसेल तुमच्याकडं, तुमचा भाव आहे, ती पूजा नाही होऊ शकत. भाव कशाला म्हणतात? विवेक म्हणजे चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नर्क काय, खरं काय, खोटं काय, हे तुमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये जोपर्यंत विवेक निर्माण होत नाही. म्हणून मी अविवेकाची काजळे लिहिले की नाही? हे काजळ आहे सगळी. आपण अविवेकानेच जगतो सगळे. आणि म्हणून समर्थांनी काय लिहिलं आहे? विवेकी विन भाव तो भावच भाव. बघा, तो भावच नाही सांगतात. मग विवेक निर्माण कधी होईल? तर विवेक तुम्हाला नामातून, म्हणजे भगवंताचं ध्यान करता करता तुमच्या हृदयामध्ये तो प्रगट होईल. त्यावेळेला तुम्हाला विवेक दिसेल. जोपर्यंत भगवंताचा स्पर्श नाही तोपर्यंत विवेक कसा दिसेल तुम्हाला? जोपर्यंत साधूचा स्पर्श नाही. मग साधू येते घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून काय? विवेक येऊन भाव तो भावच भाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन लिहिले. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव सांगतात. आम्ही नाही बोलत बरं का, समर्थ रामदासांनी लिहिले. मग करायची नाही का पूजा? करा ना. दुसरा त्याच्या विरुद्ध सांगतात रामदासांनी. रामदासांनी विरुद्ध काय सांगतात? की नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. परत उलट पण सांगतात नातुडे मुख्य परमात्मा. परमात्मा आपल्याला दिसत नाही, भासत नाही, म्हणून आपल्याला प्रतिमा करायची. पण परमात्मा आहे कुठे? आपल्या आतमध्ये. मग आपला अंतःकरण एकाग्र चित्त व्हावा. एका ठिकाणी कुठेतरी आपलं अंतःकरण स्थिर व्हावा, श्रद्धा व्हावी. म्हणून आपल्याला त्या मूर्त्यांची किंवा फोटोची पूजा करायची नाही का? करायची, टाकायची नाही. पण का करायची त्याचा उद्दिष्ट लक्षात घ्या. फोटोची पूजा का करायची? नातुडे मुख्य परमात्मा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून आपल्याला काय करायचं? पूजा करायची. पण तैशी माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा. म्हणजे त्यांनी मेक मारून ठेवली. पुढं काय सांगतात? माया योगे, जी का आपल्याला देह मिळालेले आहे
त्या देहाच्या माध्यमातून वर्णीन महिमा सद्गुरूंचा. म्हणजे काय करावं लागेल? सद्गुरूंनी जो आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला अभ्यास दिलेला आहे, जो आपल्याला चिंतन दिलेलं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण गुरुशिवाय आपल्याला गुरुविनं ज्ञान जोडे, सद्गुरुविनं ज्ञान जोडे, एक कल्पांतीनं घडे. कल्पांती किती कल्प जातील, सद्गुरुविनं ज्ञान जोडे, कल्पांतीनं घडे. सद्गुरुशिवाय ज्ञान कोणाला होत नाही. मग गुरुच आपल्याला गुरु दाविल्या वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवतात आणि त्या वाटेतून आपल्याला काय करतात? गुरु दाविल्या वाटा एवढी विवेक हे तीर्थचटा. बघा, विवेक दोन्ही मलकटा बुद्धीचा देव आहे. आपल्या बुद्धीवरती आलेलं मल तीच काजळी दाखवली आहे. मी विवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजली. विवेक नावाचा दीप तुमच्यामध्ये प्रकाशित झाला. ज्ञान तुमच्या ठिकाणी आहे, लक्ष्मी तुमच्या ठिकाणी आहे, प्रकाश तुमच्या ठिकाणी आहे, चैतन्य तुमच्या ठिकाणी आहे, देव तुमच्या ठिकाणी, सगळं तुमच्याच ठिकाणी आहे, सगळं आपल्याच ठिकाणी महाराज. आणि आपण शोधतो. तुकाराम महाराज का बोलले देव पहायचे म्हणून देवच म्हणून ठेवलं? का बोलले बरं? कारण असेल की नाही काहीतरी. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. काय सांगतात तुकोबाराया? देव पाहावाय शिकवलं आणि बघा देव. तर तुम्ही देव पाहायला की तुम्हीच देव व्हाल. प्रत्येक जीव हा आहे त्या देवाचा अंश. मम एव अंशो जीव लोके जीवभूत सनातनम मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. सरळ सरळ लिहिले. मग इथं काय लिहिलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थ संभवामी. धर्माची स्थापना करायला येतात साधू. साधू जोपर्यंत स्थापना करत नाही धर्माची, तोपर्यंत सगळे अधर्माने वागतात. आणि धर्माची स्थापना करण्यासाठी तुकोबारा आले, ज्ञानोबा आले, प्रत्यक्ष भगवान परमात्मा आले आणि त्याने कुरुक्षेत्रावर हे ज्ञान सांगितलं. कुरुक्षेत्रावर आपला हा क्षेत्र आहे ना, हा कुरुक्षेत्र आहे. म्हणजे ह्या क्षेत्रावर ते कुरु आहेत ना, कुरु म्हणजे विषय, ते आपल्याला कुरुघोडी करतात, आपल्याला विषय अडकवतात. व ज्या वेळेला त्या रामाचा प्रवेश आतमध्ये होईल, अयोध्येशी आले दशरथ कुमार म्हणजे दशरथी पुत्र राम ज्या वेळेला आपल्या आतमध्ये येईल, त्यावेळेला आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होईल. पण दशरथी पुत्र राम म्हणजे काय? तुमचा अंतरीचा अंतरात्मा. 10 विषय, 10 पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11वं मन. एक आत्म्याकडे एक आत्मस्वरूपाकडे येतात. त्याला एकादशी म्हणतात. काय म्हणतात त्याला? एकादशी. म्हणजे एक परमात्म्याकडे 10 इंद्रिय येतात, त्याला एकादशी म्हणतात. अर्थ तोच होतो, 10 इंद्रिय. हां, दश म्हणजे 10 इंद्रिय. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. बघा, म्हणजे एवढ्यासाठी साधू येतात की तुमच्याकडं अविवेक माजलेला आहे. तुम्हाला खरं काय कळत नाही, खोटं काय कळत नाही. खरं खोटं एकच. खरं खोटं सारखंच वाटतं माणसाला. खरं आणि खोटं एकसारखंच वाटतं की नाही माणसाला? खरं केलं ना खोटं कोणाला काय घेणं आहे का? काहीच कळत नाही. त्याला काय माहीत मी खोटं केलं नाही खरं केलं आहे, काहीच माहीत पडत नाही. म्हणून अमृत समज रामदास अमृत विष एक म्हणते. अमृत न विष एकच आहे का? अमृत आणि विष. एक अमृताचा ग्लास ठेवला, एक विषाचा ग्लास ठेवला. आता मला सांगा, जर आपण विषाचा ग्लास पिला तर काय होईल? अमृत प्यायला राहू का आपण? हां, विष प्यायला राहू का आपण? विष प्यायला राहू शकत नाही आपण. कारण आपण विषाचा प्याला पिला, अमृत प्यायला राहू शकत नाही. तसं आपण त्यांना तेच सांगायचं की आपण जर विवेक आणि अविवेक हे आपल्याला कळलं नाही आणि आपण अविवेकच करत राहिलो तर काय होईल? अधोगतीला जावं लागेल आपल्याला, सद्गती भेटणार नाही. म्हणजे चांगलं काही वाईट काही कळलं पाहिजे. म्हणून अमृत विष एक म्हणते, विष खाता प्राण जाती, कुकर्मे होई फजिती, सत्कर्मे वाढे कीर्ती मिळे. कुकर्म ऐकले तर आपली फजिती आहे. अमृत विष एकच आहे का? नाही. मग सार आसार एकच आहे का? नाही. मग पाप पुण्य एकच आहे का? नाही. खरं खोटं एकच आहे का? नाही. विवेक अविवेक एकच आहे का? नाही. विवेक वेगळा आहे, अविवेक वेगळा आहे. मग काय अविवेकाची काजळी. मग आपल्याकडे जे अविवेक माजलेलं आहे आपल्याकडं,
आपल्या अंतःकरणामध्ये जो अविवेक माजलेला आहे, जे दुर्गुण आपल्याकडे वाढलेले आहेत, आपल्याकडे विषयांचं काय झालं आहे, विषय आपल्याकडे वाढलेले आहेत ना. शेंचं तण वाढले. हां, विषयांचा हे वाढले आपल्याकडे. मग तो कसा घालवता येईल आपल्याला? तण वाढले. हां, स्टार्टा वाढले. मग तो आपल्याला कसं घालवता येईल? तर सद्गुरू येऊन सांगतात, तुम्ही काय करा सांगितलं आहे, तर ठाईचा बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत एका जागेवर बसा आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप व्हा आणि तुमच्या पिंडामध्ये विवेक जागृत करा, म्हणजे त्या भगवंताला प्राप्त करा. विवेक म्हणजे काय? भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर जी आपली बुद्धी तल्लख होते, म्हणजे खरं काय खोटं काय कळतं आपल्याला. भगवंताचा स्पर्श झाला तर या जगामध्ये जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. देवाच्याच कृपेतून, देवाच्याच प्रकाशातून, देवाच्याच इच्छेनुसार आपल्याला वागावं लागतं. देवाची कृपा झाली तर सगळं आपल्याला कळतं, आणि देवाचीच कृपा झाली नाही तर साधू कसा येईल? साधू घरी कधी येतो? देवाची कृपा झाली तर. आणि देवाची कृपा झाली तर साधू घराला, तर साधू काय सांगतात? तुम्हाला ध्यान देतात, आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होतं. ध्यानातून निर्माण झालेला ज्ञान हाच खरा ज्ञान. वाचणं म्हणजे ज्ञान अजिबात नाही बरं का, ऐकणं म्हणजे ज्ञान अजिबात नाही. ध्यानातून जो खरा ध्यानातून जी खरी अवस्था तुमची अष्टसात्विक भाव होतील आणि तुमचं अंतःकरण जेव्हा पवित्र होईल तेव्हा तुमच्याच अंतःकरणातून त्या परमात्म्याची अनुभूती येते. काय येतो बघा, काय लिहिलं सांगतो मला. काय लिहिलं आहे? अविवेकाची काजली फेडून विवेक कधी बुद्धी, म्हणजे अविवेक आपल्याकडं गेला पाहिजे. आपल्याकडे अविवेक काय करायला पाहिजे? जायला पाहिजे. विवेक आपल्यामध्ये, विवेक निर्माण कधी होईल? आपला भगवंताचा स्पर्श झाला तर, नाही तर मग आपल्याला नाही. आणि भगवंताचा स्पर्श झाला किंवा भगवंताची कृपा आपल्यावर झाली तर आपल्याला तसा सद्गुरू जीवनात येतो आणि आपल्याला अनुग्रह देतो. आणि तो सद्गुरू काय करतो? त्या परमात्मा तत्वाशी एकरूप करून देतो, जीवशिवायचं ऐक्य करून देतो आपल्याला. आणि एकदा का जीवशिवायचं ऐक्य झालं तर आपल्याला खरं ज्ञानाची प्राप्ती होते. आलं लक्षात? कसं आहे? आणि ती प्राप्ती एकदा झाली भगवंताची आपल्याला, तर आपल्याकडं विवेक नावाचा पुत्र आपल्या आतमध्येच जन्माला येतो. विवेक कुठे जन्माला येतो? आपल्या आतमध्ये जन्माला येतो. कारण भगवंत उभा कुठे आहे? विवेकाच्या विटेवर उभा आहे पांडुरंग परमात्मा, आणि तो विवेक आपल्याकडे येतो. पांडुरंग परमात्मा विटेवर उभा म्हणजे काय? विटेवर म्हणजे काय? विवेकाच्या विटेवर, म्हणजे चांगलं काय वाईट काय सारखं असं करतं आपल्याला कळतं. नियविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया दिवाळी निरंतर. योगी काय करतात? अविवेक काढतात आणि विवेकाला तुमच्या अंतःकरणामध्ये जन्माला घालतात. पण कधी? अनुग्रहाच्या माध्यमातून, डायरेक्ट नाही बरं का, प्रबोधाच्या चिंतनातून. असं डायरेक्ट नाही येत आपल्याला. मग मला सांगा, असं जर एकदम आपल्याला डायरेक्ट जर आपल्याला ज्ञान मिळालं असतं तर मग भगवंतानी एवढी गीता कशाला लिहिली असती? अर्जुनाच्या डोक्याला हात ठेवला असता, अर्जुन जा तू ज्ञानी हो. उद्धवाच्या डोक्यावर हात ठेवला असता, चला जा बाबा तुम्ही. म्हणजे कोणासाठी गीता आहे? गीता तुमच्या आमच्यासाठी सांगितलेली आहे, अर्जुनासाठी नाही बरं का. अर्जुनाला निमित्त ठेवलेलं आहे. अर्जुनाचे विषय आपल्याला ज्ञान सांगितले. अर्जुनाच्या अर्जुन म्हणजे आपणच. अर्थ जुना म्हणजे आपण अनेक जन्म घेतलेले आहोत. आपण पुरातन काळापासून आपला अंतरात्मा आपल्याजवळ आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. का? तर आपल्याला तो तिसरा डोला उघडला नाही. तिसरा डोला जो आहे ज्ञानदृष्टी, ते आपल्याला नाही आहे. आणि ते ज्ञानदृष्टी मिळावी म्हणून सद्गुरूंना शरण जावं लागतं. या चामड्याच्या दृष्टीनं आपल्याला भगवंताला बघता येत नाही. त्याला काय लागतं? ज्ञानदृष्टी लागतो. आणि ते ज्ञानदृष्टी देणारे सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही, कुंडलीने जागृत करून घेत नाही,
तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची ओळख आपल्याला पटणार. म्हणून निअविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळू बघा. विवेकाचा दीप उजळता यायला पाहिजे. ताई योगी या दिवाळी निरंतर. ताई तेव्हा योगी या दिवाळी निरंतर. योगी लोकांना दिवाळी निरंतर. आता तुम्ही आम्ही कोण? तुम्ही आम्ही योगीच आहोत ना, का भोगी आहोत आपण? आपला अनुग्रह दिला, आपला प्रभू दिला, आपण योगीच झालो की नाही? जे अनादिकाळेचं नाम आहे मुख्य महाविष्णू मूळ मुख्य महाविष्णू मूळ सांप्रदाय फल तेथून या. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ सांप्रदाय फल तेथून या. मग त्याने काय केलं? त्या निर्गुण निराकाराने हंसाचं रूप घेतलं. हंसाने कोणाला दिला? ब्रह्माला. ब्रह्माने आत्रीला. दत्त महाराज, नंतर लक्ष्मण बलभीम, नंतर नारायण लक्ष्मण बलभीम बलभीम सकाळनंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास नारायण बाबा नाना बाबा ह्या सगळ्यांपर्यंत आणि ते आपल्यापर्यंत. आपण सगळे बाबाच बाबा हे आपल्यापर्यंत द्या. म्हणजे कसं आहे, त्याला प्रत्येक सिद्ध पुरुषाचा त्या नामाला स्पर्श आहे आणि ते नामाचा स्पर्श आपल्यापर्यंत आला आहे. आणि जगामध्ये नामच श्रेष्ठ आहे ना. जगामध्ये सगळ्यात नाम श्रेष्ठ आहे. का? तर नाथ भागवतामध्ये उद्धवाला भगवंत सांगतो, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही तरी जगते. नामापाशी चारी मुक्ती निश्चित जाण विद्या. विदेह राजाला सांगतो. विजय म्हणजे जनक राजाला. सीतामाईचा वडील विदेह स्थितीला होता. विदेह स्थितीला मग एवढा राज्यकारभार करायचा बघा. विदेह स्थितीला असताना राज्यकारभार करायचा तो कोण? जनक राजा. आणि त्याला त्याने सांगितले, जेवढे नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही तरी जगते. या लागी म्हणून नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विद्या. 100% नामाकडे चारी मुक्ती मिळतात. चलकथा, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारी मुक्ती माणसाला मिळतात. कशातून मिळतात? नामातून मिळतात. आणि ते नाम कुठे आहे? कस्तुरी कुंडल बसे मृग ढोंडे बन माहे ऐसा घटघट रामे दुनिया देखत नाही. काय सांगतात कबीरदास? कस्तुरी कुंडल बसे मृग ढोंडे बन माहे. कुठे आहे कस्तुरी? कुठे आहे कस्तुरी? कुठे आहे? नाभिस्थानी. आणि तो जंगलभर धावतो 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 धावतो. वास येतो त्याला, खड्ड्यात पडतो. अरे बाबा, तसं आपण खड्ड्यात पडतो. तुम्ही आम्ही सगळेच खड्ड्यात पडतो आणि मग आपल्याला दुःख बघायला लागतात. अरे बापरे, माझ्या ठिकाणीच भगवंत आहे आणि मी त्याला शोधत बसलो वेड्याचं कामचा. आणि ते पण आयुष्य गेल्यावर, सगळं आयुष्य निघून गेल्यावर. तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला लवकर मिळालं आहे. भाग्याचे भाग्याचे तुम्ही दास विठोबाचे. खरोखर तुम्ही भाग्याचे. आता वय किती तुझा? 29. तुझा? हां, मग किती लहान वय आहे तुमचं बघा. आता आमचे झाले आहे की नाही? मग तुम्हाला एवढं लवकर मिळालं आहे म्हणून कस्तुरी कुंडल बसे मृगढंड बनम आहे. आपल्याच ठिकाणी परमात्मा आहे. नाथ आपला कबीरदास सांगता, बाबा देवा तुमच्या जवळच देव आहे. कस्तुरी कुंडल बसे उदाहरण दिला, दृष्टांत दिला कस्तुरीचा. त्या हरणीच्या नाभीच्या ठिकाणी कस्तुरी आहे आणि ती संपूर्ण जंगल फिरतो. संपूर्ण जंगल फिरतो. तिला सापडतो का ते? तिला नाही सापडत. का? तिच्या जवळच आहे. तसं आपण देवाला शोधायला कुठे कुठे जातो? गया गेला, मथुरा गेलं, काशी गेलं, सगळे गेले, वृंदावन गेलो आणि आपल्या आयुष्याची काशी झाली. देव भेटला नाही. देव कुठे आहे? म्हणून साधू येते घरात, तोची दिवाळी दसरा. साधू जेव्हा घरी येतात आपल्या, तोच दिवाळी दसरा आहे. साधू येते घरात, तोच दिवाळी दसरा आहे. साधू आले ना तर साधू तुम्हाला ज्ञान प्रकाशित करतात आणि प्रकाशित केल्यानंतर तुमच्या आतमध्ये असलेला आत्मप्रकाश, जोवर नाही आत्मप्रकाश, जोवरही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपले आपणास, आपल्याच आत्मप्रकाशामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन मिळतं. पण त्यासाठी साधू येतात. म्हणून साधू येते घरात, तोची दिवाळी दसरा. साधू म्हणून परित्राणाम साधूनाम विनाश दुष्कृतम धर्म संस्थापनार्थ संभवामी युगायुगाचे युगानुयुग एकलाच एक. काय लिहिले आहे की साधूच येतात आणि तो युगानुयुगी एकलाच एक चालवित तिन्ही लोक.
त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. त्या आत्मारामाचा विवेक सांगण्यासाठी साधू आपल्याकडे येतात. अरे तुझा अंतरीचा अंतरात्मा हाच तुझा परमात्मा आहे हे सांगायला येतात साधू. आणि आपण येण्यासारखी ह्या तीर्थाला जा त्या तीर्थाला जा आहे की नाही. शेवटीला यावं कुठं लागतो? एका आत्मतत्वाकडे आत्मस्वरूपाकडे यावं लागतं. जर आत्मस्वरूपाकडे आपण सगळीकडे फिरून जर आलो नाही तर मग गेलो की ना आपण लख चौऱ्याऐंशीला. मग इथे कोणाची बा काय गेले ज्याचे त्याने आपलाच हानी करतो आपण. लोकांच्या मागे लागला तो सगळेच नागवला. लोक आपल्याला नागडे करून टाकतील. का तर नको त्या दिशेला घेऊन जातात आपल्याला. तुमच्या जवळच आहे सगळा आणि तुम्ही कुठे शोधता? देव जवळी जवळी नव्हे अंतरी, पण भेट नाही आयुष्यभरी. का? कारण ज्या ठिकाणी वस्तू ठेवल्या आहे त्या ठिकाणी आपण ध्यानच करत नाही. म्हणून लिहिलं की नाही त्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. या लगी करता बाह्य उपायी जन आपाई पडता ती. नाथ भागवत सांगतो आपल्याला. काय सांगतात? त्या हृदयस्थाच्या ठाई, हृदयामध्ये भगवंत आहे, हृदयस्तु नारायण, हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. कोणीच भजन करत नाही. करतात का मला सांगा? उठसूट चालले या तीर्थाला त्या तीर्थाला त्या तीर्थाला या आंघोळीला जा. अरे भजन तू जिथं वस्तू आहे, जिथं वस्तू आहे तिथं आपण भजन करायला पाहिजे. वस्तू जवळच असे बघालेले आपल्या जवळच वस्तू. वस्तू म्हणजे आत्मा. वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे आत्मा. तो आपल्या जवळच आहे. आपला आत्माराम आपल्या जवळ आहे. आणि आपण काय करतो? त्याच्या सत्तेवर जगतो, खातो पितो झोपतो त्याच्यावरच. आणि त्याच्यावरच आपण देवदर्शनात जातो पुढं. पण तिथं आहे का देव? योग गेला तर तो देव दिसेल का आपल्याला? ह्याची पूजा कोण करेल? म्हणून अनंत ब्रह्मांडा खालुते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विनरिता ठाव नाही. सगळीकडे तोच भरलेला आहे. अनंत ब्रह्मांड आहेत. एकच ब्रह्मांड आहे का? एकच सूर्य आहे का? अनंत ब्रह्मांडा खालुते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विनरिता ठाव कुठे नाही. तोच सगळीकडे भरलेला आहे. तोच भरलेला सगळीकडे आहे. आणि तो माझ्या हृदयामध्ये तुमच्या हृदयामध्ये तोच आहे. वेगळा परमात्मा नाही आहे. तुमच्या आमच्यामध्ये आहे तोच देव आहे. तो गेला तर आपण मग कुठे जाणार? गेलो आपण. हा घर आपला आहे का? हा घर आपला नाही. आपलं सोडून जाणार. हा आत्माराम त्याचा तोच जाणे आहे. मी तो हा विचार विवेक शोधावा. बघा विवेक लिहिले की नाही. मी आणि तू हा विचार विवेक शोध. गोविंद माधव याच ध्या. याच ध्यामध्ये तो परमात्मा आहे. याच देही याच डोला भोगीन माझ्या मुक्तीचा. हे कशासाठी संतांनी लिहिले? आपल्यासाठी. सगळं आपल्यासाठी. म्हणून अविवेकाची काजळी आहे. अविवेकाची काजळी आपण जोपर्यंत काढत नाही ती काढण्याचा एकमेव उपाय काय? अनुग्रह. मग ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. समर्थ रामदास सांगतात बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. आत्म्याला बंधन नाही. आत्म्याला बंधन नावाची वस्तू नाही. बंधनात आत्मा राहत नाही बरं का. कारण तो चालला 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 पुढे पुढे. त्याला शेवटीला कुठे? आपला आंतरिक अंतरात्मा आतमध्ये. मग त्याला चांगले विचार चांगला विवेक जर तुम्ही दिला तर तो भगवंताकडे नेईल. आणि त्याला तुम्ही विषयांकडे नेला तर तुम्हाला अधोगतीला घेऊन जाईल. म्हणून आल्या समान गेल्या समान आंतरिकचा अंतरात्मा कचऱ्या समान. लोक कचऱ्या समान वापरतात. कचऱ्या समान नाही. तोच आपला देव आहे. बस इकडे चालला तिकडे चालला. अरे बाबा त्याच्या सत्तेवर तुम्ही आहात. चाले हे शरीर कोणाचे सत्य आहे? कोण बोलवी तर हरविना ऐकवी देखवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका सांगितल्या बाबांना. त्याचं भजन करा. त्याचं भजन केलं तर तुम्हाला होईल. त्याचं भजन कोणीच करत नाही. म्हणून त्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. चॅलेंज मध्ये सांगतो कोण? कोण सांगतो? हा कोणाला सांगतो? उद्धवाला. या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. या लगी परता करता बाह्य उपैजन अपायी पडतात. हृदय हा ही भगवंताला राहण्याची जागा आहे. भगवंत कुठे राहत नाही बरं का. तुमच्या हृदयामध्ये राहतो. आणि म्हणून तर तुम्ही बोलता चालता. ती वेगळं आहे. ती प्रक्रिया आहे.
ही प्रक्रिया आहे. ओके. हां हा मला मदत करणार आहे, तो मला मदत असं आहे करणार ते. तुझाच अंतरी जात तुला मदत करणार, बस एका ठाई. म्हणून काय लिहिलं त्याने की ताई योगिया दिवाळी निरंतर निरंतर दिवाळी आपल्याला निरंतर म्हणजे रोजचीच दिवाळी आपल्या योगी लोकांना रोजचीच दिवाळी आहे. ही दिवाळी एकदा येणार आणि आपला दिवाळा काढून जाणार. दिवाळा सगळाच बरं का. हां पैशाचा दिवाळा, सगळाच कपड्यांचा दिवाळा, फटाक्यांचा दिवाळा. एकदा फटाके वाजवले 1 लाख आणि मग येतो हिवाळा. हां मग ह्याचं हिवाळा. 1 लाखाचे फटाके वाजवले, फायदा काय झाला का? उडी भरते. संपले पैसे संपले. योगी दिवाळी, योगी हा शब्द का वापरलाय? योगी लोकांना जीवशिवाचा ऐक्य केल्यानंतर जो स्वयंभू प्रकाश त्यांच्यामध्ये निर्माण होतो तुमच्या आमच्यामध्ये, त्याला दिवाळी असं संबोधलेलं आहे. मग तो आनंद, दिवाळी काय आनंदाचा सण आहे, उत्साहाचा सण आहे. तुमच्यामध्ये उत्साह वाढेल, आनंद वाढेल, आत्मबोध होईल, तुम्हाला आत्मचैतन्य निर्माण होईल, आत्मलाभ होतो होईल. ना आपल्याला आपल्याला जाणवत की ना आत्मलाभ आपल्याला मध्ये ज्या जाणीवा होतात, क्लिक होतात ना गोष्टी, ते ज्ञान आहे. कळलं का? ज्ञानातून होतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान आपलं आपल्याला बघणं म्हणजे ज्ञान म्हणतात. आणि पुढे काय सांगतात? जे दृश्य प्रकृती सरे पंचभूती ओसरे समोर द्वैत निवारे या नावं ज्ञान. दृश्य प्रकृती सरे म्हणजे हे दृश्यातली प्रकृती ही दिसेनाशी होते आपल्याला ध्यानाला बसल्यानंतर. आणि पंचभूती ओसरे 5 भूतांच्या देहाचा विसर पडतो. समूल द्वैत निवारे मी आणि परमात्मा वेगळं नाही, मीच परमात्मा आहे अशी अनुभूती येणं, ह्याला काय म्हणतात? ह्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? जाणीव. बघा ज्ञानवाला म्हणतात की नाही, जाणीव जेथं निघे विचार मागुता पावली निघे तर्को आईनी अंगी जायच्या अर्जुना तया नाव ज्ञान येणं प्रपंच हे विज्ञान येथे सत्यबुद्धी अज्ञान जाण आता अज्ञान अवधी हरपे विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. म्हणजे काय? आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हे ज्ञान आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं ज्ञान नाही बरं का. आपला आत्म्याशी एकरूप होणं, आत्म्याचं भजन करणं, आत्मानंदामध्ये जाणं ह्याला ज्ञान म्हणतात. आणि हे कोणाला माहीत पडत नाही. हे योगी लोक आपल्याला सांगतात. योगी या दिवाळी निरंतर. आता आपल्याला अनुग्रह मिळाला आहे म्हणजे आपल्याला आपण योगीच्याच वंशामध्ये आलो. आपण योगीमध्येच मोडतो, संन्यासीमध्येच मोडतो. प्रत्येक माणूस माळ घातली, ध्यानाला बसलं का तुम्ही या बरोबर या पंथामध्ये येता, मालिकेमध्ये येता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला गोरक्षी वळला गहिनीप्रती गहिनी प्रसादे निवृत्ती जातारा ज्ञानदेव सार सोजविले. म्हणजे ज्ञानोबारांनी जे काय ज्ञानेश्वरून दिलेले आहे अविवेकाची काजळी ती समजायला आपल्याला कुठे यावं लागेल? आपल्या पंथामध्ये यावं लागेल, या मालिकेमध्ये यावं लागेल. आणि आपण काही लोक मालिकेच्या बाहेर राहून अभ्यास करतात, काही मिळणार नाही महाराज, काही भेटणार नाही, काहीच भेटणार नाही. ज्ञान कोणाकडे? परंपरेकडे ज्ञान आहे. आणि आपण परंपरा सोडून चाललो आहे. आपले परंपरेचे ग्रंथ की नाही, ज्ञानोबा तुकोबा परंपरेचे आपले संत आहेत की नाही, आपण त्यांना सोडून कुठं चाललो आहे? म्हणजे आपला मार्ग चुकलेला आहे. तुम्ही जोपर्यंत ज्ञानेश्वर येत नाही, जोपर्यंत तुम्ही भागवतार येत नाही, जोपर्यंत तुकोबारा जगद्गुरु तुकोबारा येत नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही. झालं तरी अर्धवट असेल, ते आपल्याला जाताना कुठंच कामाला येणार नाही. आपल्याला सोडवणारे संत आहेत. म्हणून संत तेची देव, संत तेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत, संतच देव आहेत. म्हणजे संतांचं आपण घ्यायला पाहिजे ना. संतांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे किंवा तुळशी माळ गळा गोपीचंद टिला हृदय कळवला वैष्णवांचा, हे सांगितलं आपल्याला तसं आपण वागायला पाहिजे. गळ्यात माळ घातल्याशिवाय, तुळशीची माळ गळ्यात घातल्याशिवाय ज्ञान होणार नाही. पण आत्मज्ञान बरं का, ज्ञान भरपूर असेल पण जाताना उपयोगाला येणार नाही आपल्याला. आपल्याला परत इथं जन्माचे मरणाचे फेरत आपल्याला काय करेल? लटकंतीमध्ये टाकेल आपल्याला. जे ज्ञान आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यापासून बाहेर काढेल त्याला ज्ञान म्हणतात हो. बरोबर ना? आलं लक्षात काय बोलू ते? जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर काढणारं त्याला खरं ज्ञान म्हणतात. आणि जो आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यात लटकवतो त्याला ज्ञान म्हणू का हो आपण? नाही म्हणतात ज्ञान त्याला. मग आपण अडकलो इथे, मग आलो कशाला? मग नरदे आपल्याला मिळालं आहे, तो जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी जी भक्ती आहे तीच भक्ती करायला पाहिजे.
बाकी ह्या भक्त्या करून आपला वेळ जाईल, आयुष्य निघून जाईल, 60 वर्षे होतील, 80 वर्षे होतील आणि जाल अधोगतीला जाल. मग ते ज्ञान काय कामाचं आहे का आपल्याला? म्हणून ते ज्ञान पाहिगा बरवे आहे. जरी म्हणे अति नव्हे हे संत या भजावलेले आहे. संतांना भजा, संत ओळखा, संत ओळखता यायला पाहिजे, जे आपल्या घरात माल घालतात, आपल्याला ध्यानाला बसवतात. आणि आपल्याला तो संत कसा असतो तर कसा असतो ताई? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ पाहिजे, श्रोत्रिय पाहिजे आणि दयाळू पाहिजे, तिन्ही गुणांनी संपन्न पाहिजे. तर त्याला आपण साधू म्हणू किंवा संत म्हणू. आणि असे संत आपल्या जीवनात आले, असे संत श्रीपाद बाबा, संत सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे आमच्या जीवनात आले आणि आम्हाला हे त्यांनी ज्ञान दिलं. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं. म्हणून इथं काय सांगितलं आहे? मी अविवेकाची काजली. बघा काय लिहिलं आहे? कधी अविवेक होतो? अविवेक कधी निघून जातं आपल्याकडनं? ज्यावेळेला आपण ध्यान करू त्यावेळेला. तुम्ही स्वयंभू आपण प्रत्येक महावाक्यावर आरूढ झालो तर जोपर्यंत आपल्याकडे महावाक्य नाही, त्या महावाक्याचा जप करत नाही, तोपर्यंत हे ज्ञान कोणालाच करणार नाही. म्हणून बोध पाहिजे. काय पाहिजे? बोधामृत. बोधामृत, नामामृत ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते नामामृत देणारे संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा आपल्या जीवनात आले. म्हणून आपल्याला हे सगळं काय जे काय आपल्याला ज्ञान मिळालं ते त्यांच्या अपार तपश्चर्या त्यांनी केल्यामुळं, अपार श्रम घेतल्यामुळं त्यांनी आत्मकल्याणाचा मार्ग लोकांना दाखवला. आपल्या आत्म्याचं कल्याण कसं होईल हे बघायला पाहिजे. आत्मकल्याण, आत्मोन्नती हा मार्ग आहे. आणि आपल्या आत्म्याची उन्नती झाली नाही आणि आपल्या संसाराची उन्नती झाली, संसाराचीच, तर आपण संसारामध्ये अडकले जाऊ. आत्म्याची उन्नती झाली तर आत्म्याचं चिंतन करता करता जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा म्हणजे विश्वव्यापक असलेल्या त्या परमात्म्याशी एकरूप होतो. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा आणि विश्वात्मा. जीवाला चालवतो जीवात्मा, सर्वांना चालवतो सर्वात्मा. जीवाला शिवाचं ऐक्य करून देतो तो शिवात्मा. आणि जो जीवात्मा, शिवात्मा, सर्व आणि विश्वात्मा तो संपूर्ण विश्वामध्ये भरून आहे, त्याची आपल्याला प्रचिती येणं म्हणजे ज्ञान. प्रचिती कशी यायला पाहिजे? प्रचिती कसली यायला पाहिजे? जो विश्वाला व्यापक चालवणारा परमात्मा आहे. मग आपली बुद्धी पण व्यापक व्हायला पाहिजे, आपलं मन व्यापक व्हायला पाहिजे, आपलं अंतःकरण व्यापक व्हायला पाहिजे. आणि ते व्यापक झालं म्हणून काय की तिन्ही लोक जेथून निर्माण झाले. बघा तया देवर अशी कोणी, लोकांचा हा गोंधळ झालेला आहे. लोक कोणाऱ्यातच त्या देवाऱ्यातच देवाला समजतात. पण समर्थ रामदास सांगतात तिन्ही लोक जेथून निर्माण झाले. ताई तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तिन्ही लोक म्हणजे मृत्यू लोक, पाताळ लोक आणि स्वर्ग लोक ज्यांनी निर्माण केले. तया देवरा अशी कोणी न बोले, त्याला देव कोणी बोलत नाही ना. आपल्या देवाऱ्यातल्या देवाला देव समजतात, मंदिरातल्या देवाला देव समजतात. मग खरा देवता अंतरी चोरला असे, पण सद्गुरूनं तर सर्वतानी दिसे. मग खरा देव कुठे आहे? सद्गुरू ही ना. सद्गुरू तू सद्गुरूशिवाय तो सगळीकडे दिसत नाही. आणि म्हणून सद्गुरू करायचा. सगळीकडे देव दिसला पाहिजे आपल्याला, सगळीकडे दिसला पाहिजे देव. नामदेवराला दिसला की नाही? कशामध्ये दिसला नामदेवराला? लक्षात काय बोलतं ते? एकनाथांना गाढवामध्ये दिसला. गंगा तुकाराम महाराजांची व्हायला आणलेली गंगा त्यांनी गाढवाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याला देव दिसला. आता मला ह्या गाढवाचा जीव वाचवायचा, तसा देव दिसला पाहिजे. प्रत्येकामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला विवेक जो आहे तो विवेकावर आपण आज भर दिला. सांगायचा उद्देश काय की प्रत्येकाच्या पिंडामध्ये विवेक जागृत झाला पाहिजे. आणि विवेक जागृत झाला तरच आपल्याला ते ज्ञान झालं असं माहीत पडेल. नुसतं इकडं तिकडं वेळ घालून आपल्याला जमणार नाही. परमात्मा आतच आहे.
आणि आताच त्याची भेट होतो. नाथबाबा पण तेच सांगतात, ज्ञानोबा तेच सांगतात, सगळे संत हे सांगतात. आणि आपण संतांच्या मार्गाला सोडून आपण दुसऱ्या मार्गाला चाललो. काय लिहिलंय? झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. सगळे लोक आड मार्ग, संतांच्या मार्गाला कोण येत नाही का? खाऊन पिऊन परमार्थ तुकडे होईल का मला सांगा आयुष्यामध्ये? माल नको बाबा. का माल नको? माल नसतं तर परमार्थ कसा होईल? मटण मच्छी मी खाईन आणि परमार्थ होईल, कोणी सांगितलं तुम्हाला होईल? असं काय शक्य आहे? कसं होईल सांग मला? एखादा माणूस दारू पिऊन येऊन बसला आणि तुझा मी परमार्थ करेन. दारू पिऊन त्याला आपण त्याच्या हातात गाडी चालवायला दिली, तो काय करेल? ठोकेल की नाही? हां, मग तसं आपण मटण मच्छी खाऊन जर आपण तर आपले गुण वाढतील की नाही? आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल की नाही? मग परमार्थ कसला आहे? तर परमार्थ एकांताचा आहे. जोपर्यंत एकांतात जात नाही, ध्यान करत नाही, एकांताचं अतितत्पर, अधिकारी पाठांतर, शोधी अर्थांतर, ग्रंथ गर्भीचे, हा परमार्थ आहे. एकांताचा अतितत्पर हा खरा परमार्थ आहे. एकांतामध्ये जा, ध्यान करा, आपल्याच अंतरीच्या अंतरात नाही. अतितत्पर ताबडतोब अधिकारी पाठांतर तिथनं आला किंवा तुम्ही पाठांतर करा. जे काही शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते पाठ करा. शोधी अर्थांतर, ग्रंथ गर्भीचे, ग्रंथातले गर्भित अर्थ तुम्हाला कळतील कधी? ध्यान केलं तर. ध्यान केलं आपण त्या अंतरीच्या अंतरात नशी एकरूप झालं तर आपल्याला याचा अर्थ कळेल. नाही तर आपण जर ध्यान न करताना ज्ञानेश्वरी वाचायला गेलो तर ज्ञानेश्वरी बाहेर जाईल, अर्थ बाहेर जाईल त्याचा. खरा अर्थ कळणार नाही. खरा अर्थ कधी कळेल? जेव्हा ती क्रिया, जेव्हा तो परमात्म्याचा अनुभव तुम्हाला आतमध्ये येईल, तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वर तुमचे डोळे, तिसरा डोळा उघडेल. ज्ञानचक्षु तुमचा आहे ना, तो तुम्हाला उघडेल. ज्ञानचक्षु जेव्हा उघडेल तेव्हा तुम्हाला ज्ञानेश्वरी करेल. अशी ज्ञानेश्वरी वाचून कळणार नाही. कितीतरी लोक असे जातात उड्या मारत, चालले या तीर्थाला, ज्ञानेश्वरी वाच नाही कळणार ते. तुम्ही स्वतः आधी तयार व्हा. डॉक्टर होऊन डॉक्टरचं ज्ञान मिळतं, वकील होऊन वकिलाचं ज्ञान आपल्याला कळतं. वकील झाले तर कोर्टात उभे राहिले तर तुम्हाला देतील का चान्स? सनद नसेल तर. तसं जोपर्यंत आपल्याकडे माल नाही, आपण ध्यान करत नाही, तोपर्यंत आपण साधूचं ज्ञान आपलं होणार नाही. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विठ्ठल कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम.